भाजपने आंदोलन केलेलं आहे। काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांनी जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधामध्ये भाजप इथे आक्रमक झाली। मोठा बंदोबस्त या कार्यालयाच्या परिसरामध्ये ठेवण्यात आलेला होता। त्यानंतर सुद्धा भाजपने इथे जोरदार आंदोलन केलेलं आहे। तर पुण्यामध्ये ही दृश्य आपण पाहतो। अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्या संदर्भात जे वक्तव्य केलं होतं त्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे आणि पुण्यामध्ये काँग्रेस भवनाच्या बाहेर भाजपने जोरदार आंदोलन केलंय। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात आली आहे। थेट माहितीसाठी पुण्यामध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडे। प्रदीप, पोलिसांनी अडवून धरलेला आहे, मात्र भाजप कार्यकर्ते हे काँग्रेस भवनवरती जाण्यावरती ठाम आहेत। मात्र पोलिसांकडून कार्यकर्त्यांची समजूत जी आहे ती काढली जाते। भाजप कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला काँग्रेस भवनच्या प्रवेशद्वारापर्यंत पोलिसांनी सोडावं, मात्र आपण पाहतोय की पोलिसांनी कार्यकर्त्यांमध्ये झटापट जे आहे ते होताना पाहायला मिळते। स्वतः डीसीपी संदीप गिल जे आहे ते कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न करतात, मात्र भाजप कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झालेले आहे। काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी जी आहे ती या ठिकाणी करण्यात येते। अरविंद शिंदेंनी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्या संदर्भानं जे वक्तव्य केलेलं होतं त्या वक्तव्याचा निषेध म्हणून भाजप कार्यकर्त्यांनी आज काँग्रेस भवनवरती आंदोलन जे आहे ते करण्याचं ठरवलेलं होतं। मात्र काँग्रेसचे सुद्धा कार्यकर्ते काँग्रेस भवनमध्ये मोठ्या प्रमाणावरती जमलेले आहेत, त्यामुळे राडा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती। त्यामुळे पोलिसांनी मोठा बंदोबस्त जो आहे तो परिसरामध्ये तैनात केला आणि जवळपास 100 मीटर परिसरामध्ये भाजप कार्यकर्त्यांना जे आहे पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। मात्र आपण पाहतोय की पोलिसांकडून या ठिकाणी कार्यकर्त्यांची समजूत काढली जाते। काही वेळा झटापट जी आहे ती सुद्धा झालेली पाहायला मिळाली। मात्र हातामध्ये आपण पाहतोय की भगवे झेंडे घेत भाजपचे झेंडे घेत भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते काँग्रेस भवनवरती जाण्यासाठी निघालेले होते, मात्र सध्या पोलिसांनी रोखून धरलेलं आहे। जोरदार घोषणाबाजी या ठिकाणी करण्यात येते, मात्र पोलिसांच्या देखील धन्यवाद प्रदीप एकूणच माहितीबद्दल। तर भाजप कार्यकर्त्यांना आता सध्या पोलिसांनी या ठिकाणी अडवलेलं आहे। पुण्यात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते देखील आमने सामने आले। काँग्रेसचे शहर अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या विरोधात भाजप आक्रमक झाली आहे। तर सध्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे। मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यालयाच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गर्दी केली आहे।